शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्यात येत असल्याचं आश्वासन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. मात्र हे आश्वासन राज्य सरकारकडून पाळण्यात आलं नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधकारमय झाली. राज्य शासनाने मदत देण्यावरून शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज यवतमाळच्या घाटंजी तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन करण्यात आलं. घाटंजी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तहसील परिसरात चटणी भाकरी खाऊन राज्य शासनाचा निषेध नोंदविला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये व घाटंजी तालुक्यामध्ये मागच्या काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेले, जमिनी खरडून गेल्या आणि त्यात जे थोडं बहुत पीक शेतकऱ्याच्या हातात आहे त्या पिकाला सुद्धा भाव नाही. सोयाबीन कवडीमोल भावात जात आहे. त्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शेतकऱ्याला एक अनुदान जाहीर केलं, परंतु आता असं वाटत आहे की ते फसवं अनुदान आहे. ते शेतकऱ्याला तोंडाला पानं फसाचे धंदे हे फडणवीस सरकार करत आहे. अनेक योजनांचे पैसे मिळून एक पॅकेज तयार करून एक असा फुगवलेला आकडा फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांसमोर आणत आहे. त्यांनी वचन दिलं होतं की दिवाळीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकू आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप सुद्धा पैसे आले नाही. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या घरात आज गोडधोड काय, त्यांना समोर जगायचं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटंजी तालुक्याकडून शेतकऱ्यांच्या संवेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काळी दिवाळी आंदोलन करत आहोत. आज दिवाळीच्या दिवशी गोडधोड सोडून शेतकऱ्यांसाठी आम्ही चटणी भाकर खाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा या सरकारपर्यंत गेल्या पाहिजे आणि मुजोर कुटारड सरकार जागं झालं पाहिजे, हे आम्ही भूमिका शिवसेनेकडून व्यक्त करत आहोत. आपल्या ज्या शासनाने भारतीय जनता पार्टीच्या व ते दोन उपमुख्यमंत्री शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा यांनी यायचे सगळ्यांचे लागेदोरे पूर्ण लावून ठेवले. व्यापाऱ्यालाही यांनी जे मोठे ठेकेदार आहेत त्यांना जवळ ठेवलं, परंतु शेतकऱ्याला सपशेल यांनी दूर केलेला आहे. त्याचमुळं आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळी दिवाळी चटणी भाकर खाऊन इथे साजरी करत आहोत. यानंतर हे सरकार लोकाला जगू पण देणार नाही असं वाटत आहे. त्याच्यामुळे या सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शेतकऱ्याला जे यांनी फसवी दुष्काळ जे देण्याचा फसवा प्रोपगंडा रचला त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. भारतीय जनता पार्टीच्या फसव्या सरकारचा